नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मॅकडॉनल्ड, बर्गर किंग, डॉमिनोज यामधले तुम्ही फ्रेंच फ्राईज तर खाल्ले असतील, पण असे एकदा फ्रेंच फ्राईज नक्की करून पहा. चला तर आज आपण देसी स्टाईल फ्रेंच फ्राईज करणार आहोत घरच्या घरी. अगदी एकदम सोपी रेसिपी आहे ही. चला तर आपण आता या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी उकळलेले बटाटे घेतलेले आहेत, अर्धा कप कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे, चिली फ्लेक्स घेतलेला आहे, चाट मसाला, हळद, लाल तिखट मसाला, धणे पावडर, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर देसी स्टाईल फ्रेंच फ्राईज बनवायला सुरुवात करूया. इकडे मी बाउल घेतलेला आहे स्टीलचा. त्यामध्ये आपण आता बटाटे किसून घेणार आहोत. बटाटे शक्यतो आपल्याला किसूनच घ्यायचे आहेत. बघू शकता आपले बटाटे किसून झालेले आहेत. त्यामध्ये आपण आता कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालून घेणार आहोत अर्धा कप. मग हळद घालून घ्यायची आहे, लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे, नंतर धणे पावडर घालून घ्यायचे आहे, चिली फ्लेक्स घालून घ्यायचा आहे, आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये, मग चाट मसाला घालून घ्यायचा आहे, कोथिंबीर घालून घ्यायची आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. मग हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे मी पाण्याचा वापर नाही केलेला आहे अजिबात. बघा असा डो झाला पाहिजे मिश्रणाचा. बघू शकता तुम्ही. आपण आता या बटाट्याच्या डोचं गोळा करून घेणार आहोत. असा गोळा करून घ्यायचा आहे. त्यानंतर मस्तपैकी असं पोलपाटावर कॉर्नफ्लॉवरचं पीठ पसरवायचं आहे. मग असा तो गोळा आहे तो ठेवायचा आहे. मग चपातीसारखा मस्तपैकी असं लाटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, असं लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता पिझ्झा कटरच्या साहाय्याने अशा चारी बाजूनी असं कट करून घेणार आहोत. असं कट करून घ्यायचं आहे चारी बाजूनी. त्यानंतर त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत उभे. बघू शकता असे उभे तुकडे करून घ्यायचे आहेत. अशी थिकनेस झाली पाहिजे. त्यानंतर इकडे तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे नेहमीप्रमाणेच. आपण आता त्या स्टिक ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत मस्तपैकी अशा. आपले देसी स्टाईल फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. हे पुदिन्याची चटणी, टॅमॅटो केचप किंवा मेयोनीज बरोबर तुम्ही खाऊ शकता. संध्याकाळच्या नाश्त्यालाही चांगल्या आहेत ह्या. नक्की तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. माझी ही देसी स्टाईल फ्रेंच फ्राईज ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.